My dear student, good morning. आज आपल्याला थॅलेसिमिया या अनुवंशिक विकाराबद्दल अभ्यास करायचा आहे. थॅलेसिमिया, व्हॉट इज थॅलेसिमिया? What are the symptoms of thalassemia? Commonly थॅलेसिमिया हा शब्द डॉक्टर लोक वापरत असतात. Thalassemia is one type of genetic disorder. It is a genetic disorder. अनुवंशिक विकार आहे. जेनेटिक डिसऑर्डर. Genetic disorder caused due to mutation of normal gene into recessive gene. गुणसूत्रावरती असणाऱ्या गुणमण्यामध्ये जेव्हा बदल होतो त्यावेळेस चयापचय प्रक्रियेमध्ये बदल होतो आणि ज्या पद्धतीचे गुणवैशिष्ट्य पाहिजे ते गुणवैशिष्ट्य निर्माण न होता वेगळ्या प्रकारचे गुणवैशिष्ट्ये दिसतात. त्यावेळेस त्याला म्हटलं जातं म्युटेशन, म्युटंट कॅरेक्टरिस्टिक्स. अनुवंशिक बदल झालेला आहे. जेनेटिक डिसऑर्डर. थॅलेसिमिया इज अ जेनेटिक डिसऑर्डर आणि यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो कमी रक्त विकार दोष किंवा दोष विकार. कमी रक्त दोष विकार असं हे वाक्य वापरलं जातं. कमी रक्त दोष विकार म्हणजेच थॅलेसिमिया. Such type of disease commonly occur in the other countries located near the sea in the middle region of the world. So this disease may also called Mediterranean Sea disease. हा विकार, अनुवंशिक विकार मानवामध्ये दिसायला लागलेला आहे मोठ्या प्रमाणात. ड्यू टू चेंज इन द जेनेटिक मटेरियल, ड्यू टू चेंज इन द जीन. गुणमण्यामध्ये गुणसूत्रावरील गुणमण्यामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा हा डिसऑर्डर निर्माण होतो. मग आता हे कशा प्रकारचा दोष, रक्तदोष निर्माण झालेला आहे याचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. थॅलेसिमिया कमी रक्तदोष विकार म्हणजे रक्ताशी रिलेटेड आहे. रक्त, ब्लड रिलेटेड जेनेटिक डिसऑर्डर आहे. ब्लड रिलेटेड जेनेटिक डिसऑर्डर. दिस इज द ब्लड रिलेटेड जेनेटिक डिसऑर्डर. ब्लड जेनेटिक डिसऑर्डर. रक्तासंबंधी अनुवंशिक रोग आहे.
रक्तसंबंधी अनुवंशिक रोग म्हणजेच थॅलेसेमिया commonly in the blood, you know, blood contain RBCs. रेड ब्लड कार्पसेल्स. आता रेड ब्लड कार्पसेल्स कॉमनली कशा असतात? अशा प्रकारच्या रेड ब्लड कार्पसेल्स असतात. राउंडेड बाय कॉन्वेक्स, नॉट बाय कॉन्वेक्स, बाय कॉन्केव्ह. अशा प्रकारचे हे आरबीसीज असतात. अशा राउंडेड बाय कॉन्केव्ह म्हणजे अशा प्रकारच्या आरबीसीज असतात. तांबड्या पेशी असं म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारच्या या तांबड्या पेशी त्या रक्तामध्ये आढळून येतात. अशा तांबड्या पेशी असतात आणि मधल्या बाजूला सेंटर मध्ये खोलगट भाग असतो. याला आपण आरबीसीज असं म्हणतो. दिस इज द नॉर्मल आरबीसीज. दिस इज द नॉर्मल आरबीसीज. नॉर्मल आरबीसीज सर्वसामान्य लाल पेशी असं म्हणतो आपण याला. सर्वसामान्य लाल पेशी. The gene which is responsible for the formation of normal RBCs located on the cytosol. Gene which are responsible for the formation of normal RBCs located on the cytosomes. जे गुणमणी सर्वसामान्य लाल रक्तपेशी निर्माण करणारे असतात ते गुणमणी ऑटोसोम वरती असतात. दोन प्रकारचे गुणसूत्र असतात. एक ऑटोसोम आणि दुसरा सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो आपण. XX आणि XY सेक्स क्रोमोझोम. आणि ऑटोसोम्स हे आहेत ते 22 पेअर्स म्हणजे 44 जोड्या असतात. त्याच्यापैकी एका 44 जोड्यापैकी काही जोड्यामध्ये हे गुणमणी जेव्हा चेंज होतात, हे जीन गुणमणी चेंज होतात त्यावेळेस अशा प्रकारच्या आरबीसीज निर्माण होत नाहीये. द जीन विच इज रेस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉमन आरबीसीज located on the cytosol. Suppose this is the chromosome. This is the chromosome. Chromosome. Generally, in the human being, chromosomes are paired. अशा हे गुणसूत्र जोडीने असतात. अशा प्रकारचे. This is the homologous pair of chromosome. Homologous pair. Homologous pair of chromosome. Homologous pair of chromosome. अशा प्रकारचे homologous pair of chromosome व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. हे homologous pair of chromosome आहे. अशा प्रकारचे. अशा जोड्या किती असतात? ऑटोसोमच्या टोटल ऑटोसोमच्या जोड्या 44 असतात. 44 जोड्या असतात. 1 to 44 pair of autosomes
present in the each and every human cell. मानवी पेशीमध्ये शरीर गुणवैशिष्ट्ये बनवण्यासाठी 44 गुणसूत्राच्या जोड्या असतात. आता हे एक जोडी आहे, हे एक जोडी आहे गुणसूत्राची, आणि हे एक जोडी आहे गुणसूत्राची. अशा प्रकारचे हे दोन जोड्या आहेत गुणसूत्राच्या. जेव्हा या ठिकाणी दोन गुणसूत्राच्या जोड्या जेव्हा पेशीमध्ये आढळत असतात, दोन गुणसूत्राच्या जोड्या कॉमनली हे ब्लड मध्ये असतात, म्हणजे न्यूक्लियस मध्ये, आणि हे ब्लड रिलेटेड वर्क करणारे गुणसूत्र. जीन प्रेझेंट ऑन द दिस पेअर of gene located on the homologous pair. Gene located on the homologous pair. तर दोन प्रकारचे जीन या ठिकाणी बघायला मिळतात. हे जे जीन आहेत HBA, gene located on the autosomes, HBA, autosome, the 16th number of pair, 16th pair. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 44 पर्यंत नंबर असतील गुणसूत्राचे पेअरचे. सॉरी, 22 पेअर असतील. 22 पेअर्स म्हणजे टोटल किती होतील? 44 ऑटोसोम्स. म्हणजे 22 पेअर्स पैकी 16वा पेअर जो असतो ऑटोसोमचा, तो पेअर, त्या पेअर वरती जीन असतात. कोणते? HBA जीन असतात. मग राहिलेले जीन कोणते असतील? बॉडी कॅरेक्टर निर्माण होण्यासाठी लागणारे जीन असतील. पण जीन लोकेटेड ऑन द 16th पेअर ऑफ ऑटोसोम इज HBA. इथं जीन आहे, या ठिकाणी जीन आहे located on this pair. And gene located on the 11th pair. This is the 11th pair. 11th pair of autosome. 22 जोड्यापैकी 11th पेअरच्या जोडीवरती इथं असणारे जीन असतात. इथं जीन आहे HBB, याच्यावरती 11th पेअर वरती. And these genes are responsible for the formation of RBCs, normal RBCs, normal RBCs. हे जीन जे आहे दोन्ही पण हे कसे येतात? नॉर्मल आरबीसीज, नॉर्मल जीन आहे ते, रेस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ नॉर्मल आरबीसीज. मग आता आरबीसीजच्या मध्ये काय असेल? आरबीसीजच्या मध्ये काय असेल जेणेकरून हे कार्य करत असतील? आरबीसीज कार्य करत असतील. नॉर्मल जीन असे राउंडेड आरबीसीज आहेत. याच्यामध्ये कोणते प्रोटीन असतात जेणेकरून हे लाल दिसतात पेशी? हे लाल पेशी दिसतात. का दिसतात लाल पेशी? रेड कलर्ड दिसतात या ठिकाणी. हे रेड दिसतात. रेड का दिसतात? कारण याच्यामध्ये एक प्रकारचं प्रोटीन आहे, प्रोटीन असतं. ते प्रोटीन कोणतं? ते प्रोटीन असतं हिमोग्लोबिन.
हिमोग्लोबिन प्रोटीन असतं. This RBCs contain hemoglobin protein, and hemoglobin, this is the globin protein. Globin protein. This globin protein contain 4 chain of amino acid, 4 polypeptide chain. It contains 4 polypeptide chain. असे 4 प्रकारचे पॉलीपेप्टाइड चेन असतात. पॉलीपेप्टाइड चेन. 4 पॉलीपेप्टाइड चेन. 2 पॉलीपेप्टाइड चेन्स, हे 2 जे आहेत ते these are हे जे 2 दिसतात याला बीटा पॉलीपेप्टाइड चेन असं म्हटलं जातं. याला काय म्हणतात? बीटा पॉलीपेप्टाइड चेन. And the another chain regarded as alpha polypeptide chain. Alpha polypeptide chain and beta polypeptide chain, and these are normal in the blood. या अशा प्रकारच्या चेन नॉर्मल ब्लड मध्ये असतात. नॉर्मल ब्लड. Normal blood and normal person, the person which is not affected by any genetic disorder related to the blood, and so able to work proper the function of the RBCs, hemoglobin to carry the oxygen. ऑक्सिजन कॅरी आउट करणे किंवा कार्बन डायऑक्साइड कॅरी आउट करण्याचं कार्य या ब्लडचं आहे. Along with the blood, oxygen carried towards the each and every part of the body. This is the normal characteristics. These are the normal characteristics related to the blood. But after mutation, what happened? The gene undergo mutation. या जीन मध्ये बदल होतो. अंडरगो म्युटेशन. HBA जीन अंडरगो म्युटेशन. HBA जीन अंडरगो म्युटेशन. याच्यामध्ये बदल झाला. म्युटेशन. Mutation occur in the gene, and what happened here? The polypeptide chain of HBA gene, mutant HBA gene, mutant. आता या ठिकाणी काय झालं? HBA म्युटेशन झालं त्या ठिकाणी. Recessive gene, and this type of recessive gene may produced the RBCs which are not rounded. RBCs या कशा असतील? अशा वेगळ्या प्रकारच्या RBCs झालेले असतील जे राउंडेड नाही आहेत. Because the polypeptide chain, alpha polypeptide chain is defective. Defective alpha polypeptide chain. Defect. Alpha chain undergo defect. Defective. Globin protein defective. Globin chain means here what happened in the polypeptide chain, amino acid quantity becomes less. Less number of amino acid may present in the polypeptide chain. So here quantitative disorder may develop in the blood
RBCs. Quantitative blood disorder may created due to the mutation of the HbA gene. या गुणधर्मामध्ये बदल झाल्यामुळे कमी रक्त निर्माण होतं. कमी रक्त निर्माण झालेले असल्यामुळे किंवा हिमोग्लोबिन कमी निर्माण झालेले असल्यामुळे ऑक्सिजन कॅरी आउट होत नाहीये आणि वर्किंग होत नाही. त्या व्यक्तीमध्ये डिसऑर्डर होतो आणि तो डिसऑर्डर निर्माण झालेला असल्यामुळं त्याच्यामध्ये वर्किंग कॅपॅसिटी कमी होते, ग्रोथ कमी होते, अॅनिमिक डिसीज होतं, वेगवेगळ्या प्रकारचे बॉडीमध्ये डिसऑर्डर निर्माण व्हायला लागतात. HbA undergo mutation and produced defective RBCs. हे defective RBCs. Defective RBCs. Defective RBCs may produced, and such type of defective RBCs as undergo mutation of HbA gene, alpha defective chain may produced, and RBC is also defective. And such type of HbA gene may also undergo mutation and produced the HBD recessive gene. This is the recessive gene, and the beta chain of the RBCs may also defective. Beta chain may also defective. Defective, these alpha and beta chain may produced, and defective RBCs, such type of RBCs may cause the defect in the blood, disorders of the blood. Blood मध्ये disorder झालेला आहे. So such type of person, the person in which defective RBCs are developed due to the defective genes present on the 11th number of autosome and 16th number of autosomes. If the defective 16th number gene produces the defective RBCs, then known as alpha thalassemia. Alpha thalassemia. Thalassemia may distinguish into two groups. दोन प्रकारामध्ये थॅलेसिमिया येतात. अल्फा थॅलेसिमिया, त्याला म्हणतो आपण अल्फा थॅलेसिमिया. अल्फा थॅलेसिमिया त्याला म्हणतो आपण अल्फा थॅलेसिमिया. अँड अनदर वन इज बीटा थॅलेसिमिया. आता या ठिकाणी पॉलीपेप्टाइड चेन जे आहे, ही पॉलीपेप्टाइड चेन, ग्लोबिन चेन या ठिकाणी जर डिफेक्टिव्ह असेल अल्फा चेन मध्ये तर त्याला म्हणायचं अल्फा थॅलेसिमिया, आणि बीटा चेन मध्ये असेल तर त्याला बीटा थॅलेसिमिया असं नाव दिलं जातं. The symptoms of the both thalassemia are common. या दोघांचेही कॉमन आहेत. सिम्पटम्स, लक्षण जे आहेत त्या थॅलेसिमियाचे कॉमन आहे. पहिला थॅलेसिमियाचा कॉमन सिम्पटम्स आहे. सिम्पटम्स लक्षण. या जेनेटिक डिसऑर्डरचे लक्षण कोणकोणते आहेत ते लक्षात ठेवा. पहिला आहे त्या ठिकाणी अनेमिया. Anemia means the person with possessing reduced oxygen or
The person which may not consume atmospheric oxygen in greater quantity. ऑक्सिजन डिफेक्ट निर्माण होतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याला चक्कर येते, थोडेही चाललं की दम लागतो, उंच ठिकाणी गेलं की चक्कर यायला लागतं, अनेमिक म्हणतो आपण त्याला, काम करू शकत नाही, थकवा जाणवतो, त्याला अनेमिक पर्सन असं म्हटलं जातं. अनेमिया हे त्याचं डिसऑर्डर आहे. अँड हिपॅटो स्प्लिनोमेगॅली, हिपॅटोस्प्लिनोमेगॅली हे सिम्पटम्स आहेत त्याचे. हिपॅटोस्प्लिनोमेगॅली, लिव्हर त्याचं मोठं झालेलं असतं, लिव्हर डिसऑर्डर निर्माण होतो आणि त्याच्यासोबत स्प्लीनचं पण डिसऑर्डर होतं. स्प्लीन डिसऑर्डर जनरली या ठिकाणी अल्फा थॅलेसेमियामध्ये आढळून येतं. स्प्लीन एनलार्ज झालेलं असेल, कारण स्प्लीन मधून काय होतं, स्प्लीन मधून काय होतं, आरबीसी निर्माण होतात आणि स्प्लीन मध्ये फिल्टर केलं जातं हिमोग्लोबिन आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं, हे डिमांड करतं जास्त ऑक्सिजनचं, पण ते ऑक्सिजनचं डिमांड करत नसल्यामुळं, म्हणजे ऑक्सिजनचं डिमांड पूर्ण नाही झाल्यामुळं काय होतं, ते फुगायला लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी काय होतं, हिपॅटो स्प्लीन मेगाली, स्प्लीन मोठं होतं, मेगाली म्हणजे मोठं होणे, स्प्लीन मोठं व्हायला लागतं आणि अशा प्रकारचे हे स्प्लीन जेव्हा मोठं व्हायला लागतं त्यावेळेस स्प्लीन जेव्हा मोठं व्हायला लागतं त्यावेळेस मेगॅली कंडिशन असं म्हणतो आपण त्याला मेगॅली असा शब्द वापरला जातो. म्हणून या ठिकाणी अॅनिमिक कंडिशन, लिव्हर डिसऑर्डर आणि स्प्लीन पण डिसऑर्डर होतात. कार्डिओमेगॅली, कार्डिओमेगॅली, कार्डिओमेगॅली या ठिकाणी कार्डिओमेगॅली, कार्डिओमेगॅली म्हणजे त्या ठिकाणी हार्टचे पंपिंग प्रोसेस वाढायला लागते आणि त्याच्यातल्या टिश्यू पण वाढायला लागते, कारण डिमांड करतात कशाचं, ऑक्सिजनचं, हिमोग्लोबिनचं डिमांड करतात, पण हिमोग्लोबिन डिफेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ते काय होतात, टिश्यू त्याच्या वाढायला लागतील आणि त्याच्यामुळे काय होतं, हार्ट मोठं होतं. And simultaneously what happened here, as liver becomes large, liver enlarged, the stomach, belly may swells up. म्हणजे पोट फुगायला लागतं, त्याचं पोट फुगायला लागतं, एकदम असं फुगल्यासारखं दिसतं पोट. लहान वयामध्ये जर असं डिसऑर्डर दिसायला लागले की त्यामुळे स्किन जे आहे पेल स्किन होते, निस्तेज स्किन निर्माण व्हायला लागते, स्टंटेड ग्रोथ होते त्या व्यक्तीमध्ये, स्टंटेड ग्रोथ होते, स्टंटेड ग्रोथ स्लो होत असते त्या व्यक्तीची, त्या चाइल्डची सुद्धा ग्रोथ स्लो होते. अँड इट इज नीड टू चेंज हिज ब्लड और हर ब्लड, त्या व्यक्तीचे ब्लड चेंज करत राहावं लागतं, तर तो व्यक्ती जगतो किंवा वर्किंग प्रॉपरली करू शकतो, अन्यथा तो करू शकत नाही, काम व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्यानंतर सिम्पटम्स या ठिकाणी पुन्हा परत सिम्पटम्स आपण बघतो. सिम्पटम्स ऑफ दी थॅलेसेमिया, दॅट इज बोन्स अनडेव्हलप्ड, बोन्स पूर्ण डेव्हलप होत नाही त्याचे. Improper growth of the bone may take place, and so what happened here, muscular and skeletal disorder may develop, that is known as skeletal disorder.
स्केलेटल डिसऑर्डर त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतं. स्किन, पेल स्किन निर्माण होते. पेल स्किन, पेल स्किन, निस्तेज स्किन त्याच्यामध्ये दिसायला लागते. आणि स्टंटेड ग्रोथ होते. डोक्याचा आकार मोठा झालेला असतो आणि पूर्ण शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं असेल. पपी बॉडी होते. आणि अशा प्रकारचे जेनेटिक डिसऑर्डर जेव्हा त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतील त्यावेळेस त्याला म्हटलं जातं थॅलेसिमिया. थॅलेसिमिया डिसीज or genetic disorder caused due to the mutation of the gene present on the 16th pair of autosome and 11th pair of autosome. 16th pair of autosome च्या जीन मध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला अल्फा थॅलेसेमिया असं म्हटलं जातं. आणि 11th ऑटोसोमच्या जीनच्या पेयर जेव्हा त्याच्यावरती चेंज होतो तेव्हा त्याला म्हणायचं बीटा थॅलेसेमिया असं म्हटलं जातं. हे दोन्ही प्रकारचे थॅलेसेमिया व्यक्तीमध्ये आढळून येतात आणि अशा प्रकारचे डिसऑर्डर निर्माण होतात. म्हणून मॅरेज होत असताना जेव्हा एंगेजमेंट व्हायला लागते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे काही न पाहता पहिल्यांदा काय करायचं, यू शुड हॅव टू चेक द ब्लड. पहिल्यांदा ब्लड टेस्ट करून घ्यायचं. ब्लड टेस्ट इज नीड आहे. ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी एंगेजमेंट करता त्यावेळेस पहिल्यांदा काय कशाची टेस्ट करायला पाहिजे, ब्लडची टेस्ट करायला पाहिजे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशन असतील. कॅरियर असू शकतात. कॅरियर असलं तर थोडे माइल्ड थॅलेसेमिया असतो आणि होमोझायगस कंडिशन मध्ये असलं तर तो माइल्ड न राहता मोठ्या प्रमाणात मेजर थॅलेसेमिया होतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या कॅरियर मध्ये माइल्ड असतं. कॅरियर जे व्यक्ती असतात त्याच्यामध्ये माइल्ड थॅलेसेमिया दिसतो. आणि होमोलॉगस कंडिशन मध्ये असेल, होमो कंडिशन असेल तर त्या ठिकाणी रेसिसिव्ह होमोझायगस कंडिशन असेल. रेसिसिव्ह होमोझायगस असतील तर त्या ठिकाणी मेजर थॅलेसेमिया होतो. मेजर थॅलेसेमिया अँड मायनर थॅलेसेमिया किंवा मायनर असा शब्द उच्चार केला जातो. माइल्ड किंवा मायनर थॅलेसेमिया. मग जर समजा ज्या व्यक्तीमध्ये एंगेजमेंट होणार आहे मेल आणि फिमेल मध्ये दोघांचेही ब्लड चेक टेस्ट केलं की लक्षात येतं जर कॅरियर असतील तर काही जास्त मोठा कॅरियर आणि एखादा नॉर्मल असेल त्याचा मोठा प्रॉब्लेम येणार नाही. पण जर समजा दोन्हीही कॅरियर असतील तर त्या व्यक्तींना चाइल्ड थॅलेसेमिया असलेला निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून त्यासाठी त्याला जेव्हा चाइल्ड होतं त्यावेळेस त्या ठिकाणी चेक करणं आवश्यक आहे. either it is homozygous condition, recessive homozygous condition or dominant homozygous condition असेल. हा थॅलेसेमिया डिसीज हा रेसिसिव्ह जीन मुळे निर्माण होतो. सर्वांनी याचा व्यवस्थित माहिती रीड करा आणि याचा अभ्यास करा. नीट ओरिएंटेड याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. थँक्यू.